हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. सप्टेंबर महिन्याचा आपण आज एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिला पुरस्कार जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या पुरस्काराला आशियाचा नोबेल देखील म्हटलं जातं. आगामी काळात तुमच्या ज्या काही परीक्षा होतील त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. ओके, सो कुठला आहे पुरस्कार? रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2023. ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यावर्षी 4 लोकांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ह्या 4 लोकांपैकी एक व्यक्ती जी आहे ती भारतीय आहे. इथं आयोग प्रामुख्यानं प्रश्न विचारताना कोणत्या कार्यासाठी कोणत्या व्यक्तीला पुरस्कार मिळालेला आहे हे विचारण्यापेक्षा तो कोणत्या नाव काय आहे आणि तो कोणत्या देशाशी संदर्भात आहे असाच आयोग प्रश्न तुम्हाला मॅच द पेअरला देखील विचारू शकतो. त्यामुळे तुम्हाला नाव आणि त्यांचे देश हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. पहिली व्यक्ती अतिशय महत्त्वाची आहे, डॉक्टर रवी कन्नन आर, जे भारताचे त्या ठिकाणी आहे. प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो, 2023 मध्ये खालीपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीस रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं? रवी कन्नन आर असं त्यांचं नाव त्या ठिकाणी आहे. दुसरे आहेत कोरबी रक्षंद, हे बांगलादेशचे आहेत. 3 नंबरला आहेत युजेनियो लेमोस, त्या आहेत तिमोर लेस्टे, त्याला आपण पूर्व तिमोर असं देखील म्हणतो. मरियम कोरोनेल फेरर, ह्या ज्या काही फिलिपाईन्सच्या आहेत त्या ठिकाणी. ओके, त्यामुळे तुम्ही काही महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवलं तरी अडचण नाही. रक्षंद बांगलादेशच्या आहेत. ओके, लेमोस हे त्या ठिकाणी तिमोर लेस्टेचे आहेत आणि मरियम हे शब्द लक्षात राहू शकतो, फिलिपाईन्सचे त्या ठिकाणी आहेत. ओके, हे तुम्ही काही शब्द लक्षात ठेवा. ओके, पण प्रामुख्यानं डॉक्टर रवी कन्नन आर हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी आहे. हे काही त्यांचे फोटोग्राफ्स आहेत ज्यांना यावर्षीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर रवी कन्नन आर हे आसाम राज्यातील आहेत. त्यांची ओळख आहे एक विशेष कर्करोग तज्ज्ञ म्हणून. त्यांनी बऱ्याच लोकांना मोफत कॅन्सरचे ट्रीटमेंट त्या ठिकाणी केलेली आहे. सिलचर नावाचं जे आसाममधलं ठिकाण आहे तेथील कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. त्यांना पद्मश्री आणि महावीर पुरस्कारांना देखील याच्यापूर्वी सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुरस्काराविषयी याची ओळख आहे आशियाचा नोबेल. मार्च 1957 मध्ये फिलिपाईन्सचे 7वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचं हवाई अपघातात निधन झालं होतं. त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पुरस्काराच्या नावामध्ये हे रेमन मॅगसेसे कुठून आलेला आहे ते लक्षात येईल. आयोग असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की रेमन मॅगसेसे पुरस्कार खालीपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्मरणार्थ सुरू केलेला आहे? तर तो देश आहे फिलिपाईन्स. आय थिंक 2015ला राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला फार चॅलेंजिंग प्रश्न विचारला होता की हे फिलिपाईनचे 7वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचं कोणत्या वर्षी हवाई अपघातात निधन झालेलं होतं. ओके, हा प्रश्न विचारला होता एकदा. त्याच्यानंतर लगेचच एप्रिल 1957 मध्ये या पुरस्काराची स्थापना त्या ठिकाणी झाली. फिलिपाईन्स सरकार आणि रॉकफेलर ब्रदर्स फंड, जो न्यूयॉर्कमधला आहे, त्यांच्याकडून ह्याला फायनान्सिंग त्या ठिकाणी केलं जातं. 1958ला पहिला पुरस्कार दिला. 31 ऑगस्ट दरवर्षी जो काही रेमन मॅगसेसे यांचा जन्मदिवस असतो त्या दिवशी या पुरस्काराचं वितरण त्या ठिकाणी होत असतं. पुरस्कार विजेते पहिले भारतीय आहेत विनोबा भावे, यांना 1958 मध्ये हा पुरस्कार मिळालेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर्वात अलीकडील म्हणजे रवी कन्नन यांच्या पूर्वी कुठल्या भारतीय व्यक्तीला पुरस्कार मिळाला होता? तर रवीश कुमार, जे काही पत्रकार आहेत, त्यांना 2019 मध्ये पुरस्कार मिळाला होता. 2022 मध्ये पण एका व्यक्तीला पुरस्कार मिळाला होता, परंतु हा पुरस्कार मार्क्स किंवा कम्युनिस्टांच्या विरोध आहे म्हणून त्यांनी या पुरस्काराला नकार दिला होता. के शैलजा, ज्या केरळच्या त्या ठिकाणी आरोग्यमंत्री होत्या, त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला होता, परंतु त्यांनी हा पुरस्कार स्वीकारायला नकार त्या ठिकाणी दिलेला होता. ओके, येस. नंतर लोकसत्ताला एक बातमी होती की नॉर्मन बॉरलॉग फील्ड पुरस्कार, बेसिकली कृषी क्षेत्राशी संबंधित जी काही शास्त्रज्ञ आहेत त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. हा पुरस्कार मिळालेली व्यक्ती आहे डॉक्टर स्वाती नायक, ह्या ओडिशाच्या आहेत. अशा प्रकारे हा फील्ड पुरस्कार मिळालेल्या तिसऱ्या भारतीय आहे. त्याच्या अगोदर आदिती मुखर्जी आणि डॉक्टर महालिंगम गोविंदराज यांना हा नॉर्मन बॉरलॉग फील्ड पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ओडिशामध्ये खेडोपाडी राहणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यांनी या स्वाती नायक यांना एक विशेष नाव दिलेलं होतं. त्याचं नाव होतं बिहाना दिदी. ओके, बिहाना म्हणजे काय? तर बियाणे, सीड दिदी असं, किंवा बिहाना किंवा बियाणे दिदी असं त्यांनी नाव दिलं होतं, कारण
सहभागी धान नावाचं एक तांदळाचा व्हरायटी त्यांनी विकसित केली होती. त्या विकसित करणाऱ्या पथकाच्या त्या प्रमुख म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं होतं. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. वर्ल्ड फूड प्राइज या फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा पुरस्कार फील्ड पुरस्कार कोणाला दिला जातो तर 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या कृषी संशोधक आणि इतर संघटनांना हा पुरस्कार दिला जातो. $10,000 मानपत्र आणि डॉक्टर बोरलॉग याची चित्राची प्रतिकृती असं या पुरस्काराचं स्वरूप त्या ठिकाणी आहे. पण आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतो की डॉक्टर नॉर्मन बोरलॉग फील्ड पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीच त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे? स्वाती नायक यांना. ओके, येस. 2च आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्या ठिकाणी होते. पण बघूयात एकदा क्विक रिव्हिजन, कुठले कुठले पुरस्कार आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, पहिला पुरस्कार आहे रेमन मॅगसेसे. भारताची व्यक्ती त्या ठिकाणी आहे डॉक्टर रवी कन्नन आर. कोरबी रक्षंद बांगलादेश. लिमोस तिमोर. मरियम फिलिपाईन्स. हे तुम्हाला काही कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. बेसिकली हे जे काही रवी कन्नन आर आहेत ते आसाममधले आहेत. कर्करोग तज्ज्ञ त्या ठिकाणी आहेत. सिलचर इथं जे काही कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आहे त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला होता 1957 मध्ये. रेमन मॅगसेसे यांचा हवाई अपघातात निधन झालं, त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केला. आशियाचा नोबेल म्हणून देखील ह्याची ओळख आहे फिलिपाईन्स आणि रॉकफेलर ब्रदर्स फंडकडून. 1958 मध्ये हा पुरस्कार द्यायला सुरू झाला. 31 ऑगस्टला वितरण केलं जातं. विनोबा भावे हे पहिले पुरस्कार विजेते आहेत. याच्या अगोदर कन्नांच्या अगोदर रवीश कुमार यांना 2019 मध्ये पुरस्कार मिळाला होता. 2022 मध्ये के शैलेज यांना पुरस्कार मिळाला होता, परंतु हा पुरस्कार त्यांनी नाकारलेला होता. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग फील्ड पुरस्कार डॉक्टर स्वाती नायक यांना मिळालेला आहे. ह्या अशा प्रकारचा पुरस्कार जिंकणाऱ्या तिसऱ्या भारतीय त्या ठिकाणी आहेत. त्यांना बिहाना दिदी असं देखील म्हटलं जायचं. सहभागी धान नावाचं एक तांदळाची व्हरायटी त्यांनी विकसित केलेली होती. फिलिपाईन्समध्ये जी काय इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथे त्यांनी काम केलेलं आहे. 40 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या कृषी संशोधकांना वर्ल्ड फूड प्राइज संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातो. $10,000 अशी पुरस्काराची रक्कम त्या ठिकाणी आहे. ओके, आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.